नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कारळं किंवा खूप जण याला खुरसणी पण म्हणतात त्याची चटणी. तर हे पहिल्यांदा असं निवडून घेऊन मग ना लोखंडी किंवा साध्या कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजलं मंद गॅसवर भाजायचं आहे. भाजायला लागलं की तडतड उडायला लागतं, याचा अर्थ ते भाजलं गेलं. थोडासा रंगही असा चॉकलेटी दिसतो जवसासारखा. भाजून घेतल्यावर जवळजवळ 20 ते 25 पाकळ्या मी लसूण इथे घेतला आहे 2 ते 3 वाटी कारळ्यासाठी. तसंच थोडी धण्याची 1 चमचा पूड, कोणी भाजलेले धणे पण घालतात. लसूण, तिखट, मीठ आणि कारळं आणि थोडासा हिंग. जास्त सामान याला काही लागत नाही. मुख्य म्हणजे धणे जर तुम्ही घातलेत भाजलेले तरी चालतात किंवा धण्याची पूडच मी इथे घातली आहे. तर पहिल्यांदा लसूण आणि थोडंसं मीठ घालून तो बारीक करून घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं आहे, कारण ते कारळ्याबरोबर टाकलं तर लसूण बारीक होत नाही, म्हणून आधी आपण लसूण असा बारीक करून घेणार आहे. हे बघा, अगदी खूप नाही झाला तरी चालेल, पण अशा प्रकारे तो बारीक करून घ्यायचा. मग संपूर्ण भाजलेले कारळे आहेत ते ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचे आहेत. आपल्याला गार करून मिक्स करायचे बरं का. तुम्ही गरम करून घातले तर ते सगळा लगदा होऊन बसेल. आता हे गार झालेली कारळे आहे ते मी या मिक्सरच्या भांड्यात घालते. माझ्या मते हे भांडं मोठं म्हणजे छोटं पडणार आहे, त्यामुळे 2 वेळा करावी लागणार आहे. पण आत्ता जर मी घातले तर दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये मीठ चवीनुसार, तिखट तुम्ही घरचं तिखट किंवा मी इथं काश्मीरी लाल मिरची वापरली आहे, त्याने रंगही छान येतो आणि तिखटाला फार नसते. तर इथं 4 ते 5 तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. कोणी कोणी याच्यात थोडेसे दाणे भाजलेले, थोडंसं खोबरं जसं आपण जवसाच्या चटणीत टाकतो तसं पण टाकतो, पण मी इथे काही टाकलं नाही. चिमूटभर हिंग मात्र मी घातलेला आहे. आता हे सगळं मिक्सरवर काढताना पल्स मोडवर काढायचं आहे आपल्याला. 1 चमचा मी इथं धण्याची पावडर घातलेली आहे, भाजलेली घरी केलेलीच पावडर आहे. आता आपण हे मिक्सरवर फिरून घेऊया. जरा जास्त झालं बरं का माझ्या हातनं. असं करून घ्यायचं. जास्त झालेलं आहे, आपण थोडंसं काढून घेऊयात आधी. बंद कर. हे बंद कर. जर जास्त प्रमाणात चटणी असेल तर मोठं भांडंच घ्या. माझ्यासारखं तुम्हाला परत 2दा करावं लागणार नाही. माझ्या हे भांडं छोटं पडल्यामुळे मी 2दा केली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे चटणी. घमघमाट सुटला आहे नुसता चटणीचा. अतिशय रुचकर लागते ही चटणी. आणि मुख्य म्हणजे हिच्यामध्ये ना खूप पौष्टिक गुण खूप आहेत. कॅल्शियम आहे, केस चांगले करण्याला तिचा उपयोग होतो, वजन कमी करायला उपयोग होतो. जवसाचे जसे फायदे आहेत ना, तसे सगळे फायदे ह्याच्यामध्ये आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी थोडक्यात लिहिलेले आहेत ते. तर आणि ही चटणी प्रवासाला नेता येते, 2 ते 3 महिने टिकते. त्याच्यात तुम्ही कच्चं तेल किंवा तूप घालून भाकरी, पोळी, भाताबरोबरही खाऊ शकतात. किंवा कोणी कोणी सुरणाच्या भाजीत, केळफुलाच्या भाजीत पण हिचा वापर करतात. तर कशी काय वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. करताय ना मग सबस्क्राईब. लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.